आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। टुडे महाराष्ट्र, बांदा ते चांदा, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। पाहत रहा BBL मराठी। शिराळा पंचायत समितीच्या इतिहासात 14 ऑगस्ट 2024 हा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदवण्यात येत आहे। एकाच दिवशी शिराळा पंचायत समितीस शासनाचे 2 मानाचे पुरस्कार जाहीर झाल्याने पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे। महाराष्ट्र शासनाच्या यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कारामध्ये सन 2022-23 साठी शिराळा पंचायत समितीने पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे। विभागातील 5 जिल्हे व 57 तालुक्यातून शिराळा पंचायत समितीने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद व वाखाणण्याजोगे आहे। मागील वर्षी या अभियानात पंचायत समितीला विभागात तृतीय क्रमांक प्राप्त झाला होता। मात्र यावेळी शिराळा पंचायत समितीने सरस कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावण्यात यश मिळवले आहे। रक्कम रुपये 11 लाख, मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। तसेच प्रथम क्रमांक आल्याने पंचायत समिती राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली असून राज्यस्तरीय स्पर्धेत सुद्धा सहभागी होणार आहे। सलग 2 वर्ष शिराळा पंचायत समितीला यशवंत पंचायत राज पुरस्कार मिळत असल्याने पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। गटविकास अधिकारी संतोष राऊत यांना गुणवंत अधिकारी पुरस्कार। शिराळा पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी संतोष राऊत यांना महाराष्ट्र शासनाचा अत्यंत सन्मानाचा समजला जाणारा गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे। संतोष राऊत यांनी मागील 12 वर्ष राज्यातील विविध जिल्ह्यात व पंचायत समितीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन शासनाने त्यांना सदर पुरस्कार जाहीर केला आहे। गटविकास अधिकारी संतोष राऊत यांच्या कार्यकाळात शिराळा पंचायत समितीने अनेक विषयात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे व अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त केले आहेत। तसेच त्यांनी यापूर्वी पंचायत समिती सांगोला जिल्हा सोलापूर, पंचायत समिती उदगीर जिल्हा लातूर येथे केलेल्या उत्कृष्ट कामकाजाची दखल सुद्धा शासनाने घेतली आहे। राज्यातून सदर पुरस्कार मिळणारे ते एकमेव गटविकास अधिकारी आहेत। आपल्या कार्यकुशल नेतृत्वाखाली त्यांनी सर्वच ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे। त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे। शिराळा पंचायत समितीला कालच यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत सन 2023-24 चा यशवंत पंचायत राज पुरस्कार प्राप्त झालेला आहे। पुणे विभागातील 5 जिल्हे आणि 57 तालुक्यात शिराळा पंचायत समितीचा प्रथम क्रमांक आलेला आहे। 15 दिवसापूर्वीच माननीय विभागीय आयुक्त कार्यालयाची तपासणी पथक पंचायत समितीला भेट दिलेली होती आणि त्या पथकाने तपासणी करून अंतिम अहवाल माननीय विभागीय आयुक्तांना सादर केला आणि त्या आधारावर काल 14 ऑगस्ट रोजी सदरचा पुरस्कार शिराळा पंचायत समितीला जाहीर झालेला आहे। पंचायत समितीसाठी आमचे सगळे विभाग प्रमुख, आमचे सगळे अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांसाठीच हा दिवस अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा आहे। कारण गेल्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही पंचायत समितीला विविध विकास कामांमध्ये अग्रेसर ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहोत। वेगवेगळ्या योजनांमध्ये यशस्वीपणे आम्ही कामकाज करून सर्व शासकीय योजनांची तालुक्यामध्ये यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि त्यामुळेच आम्हाला कालचा पुरस्कार हे प्राप्त झालेला आहे असं मला वाटतं। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनानं गुणवंत अधिकारी पुरस्कारासाठी माझी निवड केलेली आहे। काल त्याचाही शासन निर्णय निर्गमित झाला। ही सुद्धा आमच्या सगळ्यांसाठीच म्हणजे वैयक्तिक माझ्यासाठी आणि माझ्या सर्व टीमसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मागील 8 ते 10 वर्षापासून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि वेगवेगळ्या पंचायत समित्यांमध्ये आम्ही जी उल्लेखनीय कामगिरी केली त्याच्या आधारे शासनानं सदर पुरस्कारासाठी माझी निवड केलेली आहे। यापूर्वी मी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंचायत समितीमध्ये आणि त्यापूर्वी लातूर जिल्ह्यातील उदगीर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होतो।
त्या ठिकाणी दुष्काळ निवारणासाठी केलेले प्रयत्न असतील, घरकुलासारख्या योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी केलेले प्रयत्न, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायती आणि तालुके हागणदारी मुक्त करण्यासाठी केलेले प्रयत्न, या सगळ्यांची शासनाने दखल घेऊन या पुरस्कारासाठी माझी निवड केलेलं दिसून येते आणि ही खरोखरच आमच्या सगळ्यांसाठीच एक आनंदाची आणि समाधानाची बाब आहे। यापुढील काळात सुद्धा मी आणि माझी सर्व टीम, शिवाय सर्व ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक हे सगळेजण मिळून आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू आणि आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू। धन्यवाद। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BVL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।